गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज या त्र्यंबकेश्वर क्षेत्री निर्मला माताजींचा हे सहजयोग शिबिर आपण घेतलं। त्या त्र्यंबकेश्वर नगरीतर्फे 3 ठिकाणी आपण हे शिबिर लावलं। निवृत्तीनाथ महाराज मंदिर, गंगा गोदावरी संस्था, त्र्यंबकेश्वर मंदिर, तिन्ही ठिकाणी आपल्याला बरीचशी अनुकूलता मिळाली। हे सगळं ते दिव्य शक्तीच्या आणि आपल्या जिद्दीच्या श्रद्धेच्या योगावरच अवलंबून असतं। हे सगळं ती जर शक्ती नसती तर हे काही अनुकूलता तिथे मिळत नाही। याचा अनुभवच हा आपल्याला आज या समारोपाच्या प्रसंगी दिसत आहे। जगभरात या माताजींसारख्या विभूती लोक कल्याणाकरताच येतात। या संतांच्या विभूती असतात त्या जगाच्या कल्याणाकरता असतात। त्यामुळे ते कुठेतरी स्फुल्लिंग पेटवून जातात। काही सांगता येत नाही कोणाच्या जीवनामध्ये तो आनंदाचा प्रकाश घडेल हे कोणालाच सांगता येत नाही। जग हे सगळं आंधळ जळतंय आणि कुत्रपीठ खातंय या पद्धतीने सगळं चालू आहे। उदाहरणार्थ 12 वर्ष झाले सदाशिवावर आवर्षण दूर व्हावं म्हणून सगळ्या भक्तांनी संततधारेचा अनुष्ठानाचा आरंभ केला, पण सगळे होणार नाही याच भावनेतून रोज लोक यायचे। धारा चालू आहे आणि मनामध्ये काही तशी श्रद्धाच नाहीये। असं करता करता एका ठिकाणचं त्यांना आणि माहिती मिळाली की त्या पर्वतावर एक सिद्धयोगी आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाने आपण एखादं अनुष्ठान करू म्हणजे तरी आपल्या या पंचक्रोशीत हे आवर्षण दूर होईल। म्हणून 2 महिन्याआधी त्यांना भेटले, दिवस ठरला, वार ठरली, वेळ ठरली आणि आवर्षण दूर व्हावं म्हणून 12 गावच्या 12 प्रतिनिधींनी जायचं असं ठरवलं त्यांनी। दिवस ठरल्यामुळे ज्याच्याकडे ती श्रद्धा होती तो मशागत करायला लागला। शेताची नांगरणी केली, नंतर निंदणी केली, बियाणं आणून ठेवलं। लोक त्याला हसले, अरे 12 वर्ष झाले आवर्षण आहे, हा एक प्रयोग आहे, आपण करून पाहू। तू कशाला एवढं बियाणाला खर्च करतोय, एवढे नांगरून ठेवलंय, मशागत करतोय। पण तो त्या विश्वासावर, त्या श्रद्धेवर हे सगळं करत होता। अनुष्ठानाचा दिवस आला, सगळे गेले, 12 गावचे 12 प्रतिनिधी, पण जो श्रद्धेने गेला होता तो जाताना छत्री घेऊन गेला होता की अनुष्ठान होणार, येताना पाऊस पडणार, भिजत येणार, त्यामुळे जाताना छत्री घेऊनच जायला पाहिजे। अशा तुम्ही सगळे छत्री घेऊन या श्रद्धेची इथे आले आणि त्यामुळे हे तुमचं साधना ही सफल झाली। इथे लोकांना त्या मार्गाचं ज्ञान मिळालं। हा मार्ग फार अवघड आहे, सोपा नाहीये। एकदम सहस्राधारातून अमृताचा वर्षावाचे अनुभव देणारी ही शक्ती आहे। पण आम्ही शिक्षक असल्यामुळे बालवाडी मधल्या लहान मुलांना कसं शिकवायचं, तेव्हा तो प्रोफेसर होऊन लेक्चर द्यायला उभं राहतो। तर त्याला त्याच्या कलेने, त्याच्या गुणांनी, तसंच साधकाला, हे तुमचा आजचा जो योग शिबिर होता त्या साधकामध्ये ते स्फुल्लिंग जागृत करणं हे सुद्धा हे कर्तव्य आहे। जेव्हा ती आळगडू माळगडू असं ते बडबड गीत ती शिक्षिका आपल्याला शिशु वर्गात शिकवते, तेव्हा तो प्रोफेसर लेवलला गेल्यावर विचार करू शकतो की ह्या शिक्षिकेने काय शिकवलं। तर तिला गोल हा शब्द सांगायचा होता, पण ते एकदम बालकाला गोल शब्द समजू येणार नाही, म्हणून ती आड गोल आहे, माड गोल आहे असं गोल शब्द सांगताना ते गोल गोल पदार्थ ती लहानपणी त्या बाळकाला ती रुजवत होती।
हे असंच आपल्याला गुरु येतात, ते त्या त्या वेळेला मार्गदर्शन करून जातात आणि साधकाच्या जीवनामध्ये आनंद हे देण्याचं काम करतात. काय सांग, कोणाच्या जीवनामध्ये ती परमोच्च आणि सहस्राधारातून अमृताची प्राप्ती होईल हे सांगता येत नाही. अशीच तुमच्या सगळ्या परिवाराकडून या माताजींची साधना होत राहो. या निमित्ताने लोक धार्मिक प्रवृत्तीकडे तरी वळतील, सात्विक प्रवृत्तीकडे वळतील आणि सगळ्या धर्माची हीच शिकवण आहे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम मम. भगवान गोपाळकृष्णाचं सुद्धा गीतेमध्ये हेच सांगणं आहे. असंच तुम्ही शिक्षकच राहा आणि तुमच्या हातून ही सगळी सेवा करत राहो. अशीच आपण माताजींच्या शरणी त्र्यंबकेश्वर भगवान निवृत्तीनाथ आणि आमची माताजी इथे बसलेलीच आहे, गंगा गोदावरी. गोदा म्हणजे पाप हरण करणारी आहे. पाप म्हणजेच आपल्या कलह, निष्कृती, चिंता याचीच साधना देणारी हे आपलं कुंडलिनी शक्ती जागृतीचा एक कार्यक्रम असाच आनंददायी सफल हो उत्तर ही प्रार्थना करून आपण हे सगळं शिकवत संपलं. धन्यवाद. एक विनंती होती.